दैवी वारे आणि संचार अंगात खराच होतो का? देवी देवता खरंच अंगात येतात का? तर बघा, आता थोडीशीच माहिती देणार आहे मी इथं. ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? संचार अंगात देव देवी येणं ही बाब सत्य आहे की असत्य, याबाबत अंधश्रद्धा पसरवणारे तितकेच कारणीभूत आहेत. पण संचार ही एक योगिक क्रिया आहे आणि संचार शक्ती म्हणजे अशी अंश स्वरूप शक्ती जी सर्वसामान्यांच्या आणि विज्ञानाच्या पलीकडे कार्य करते. संचार भरणे म्हणजे एक प्रकारचे कुंडलिनी शक्तीमध्ये होणारे कंपन आणि त्या कुंडलिनीच्या जागृती क्रियेत शरीरात होणारे अष्टभाव म्हणजेच संचार प्रक्रिया आहे. संचार म्हणजे अष्टसात्विक भाव जागृत होणे. ज्यावेळी आपण आपल्या आराध्य दैवतेशी एकरूप होतो आणि आपली भक्ती एक ठराविक अवस्था प्राप्त करते, त्यावेळी अष्टसात्विक भाव जागृत होतो. भक्त किती वर्ष भक्ती मार्गामध्ये आहे त्याच्या ज्येष्ठतेवरून त्याचा भक्ती मार्गातील प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत यावरून त्याची आध्यात्मिक प्रगती ओळखली जाते. ज्या इष्टदेवतेची तो आराधना करतो किंवा ज्या देवतेवरती त्याची श्रद्धा आहे, अशा देवतेच्या उपासनेच्या वेळी त्याच्या अनुभवात आलेल्या क्रिया म्हणजे अष्टभाव. तर ते कोणते? तर प्रथम भाव बघा, मंत्र स्तोत्र जप करताना, ग्रंथपठण करताना शरीराला घाम येतो, हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याची सेवा पूर्वजन्मातील प्रारब्ध शुद्ध करण्यात खर्च होते, हा त्याचा पहिला भाव आहे. तर आता दुसरा भाव कंप. या भावामध्ये पोहोचल्यावर भक्ताला शरीराला कंप सुटतो, शरीरात कंप जाणवते, म्हणजे थरथरी वगैरे येणं, हा आहे दुसरा भाव. तर आता तिसरा भाव कोणता? रोमांच. स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना किंवा पोथी वाचताना किंवा अनुभव सांगताना शहारे आले तर हा सेवेतला तिसरा भाव समजावा. आणि आता चतुर्थ भाव बघा, अश्रू. महाराजांच्या आठवणीने किंवा हृदय भरून आले तर आनंदाश्रू येतात, हा भाव सेवेकऱ्याच्या हृदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकऱ्याकडून स्वामी काव्यही निर्माण होते. खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवा काल वाढवायला हवा. निदान एकच आसनावर बसून 1 तासावर जप करायला हवा. अशी 1.5 वर्ष साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो. तर हा होता चतुर्थ भाव. तर आता पंचम भाव. तर आता बघा, पंचम भाव सत्वापत्ती. या भावात प्रवेश केल्यावर अनुसंधान जास्त वेळ टिकते, अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात, स्वामीमय होऊन जातो. सर्वसामान्य माणसे 4थ्या भावापर्यंत या जन्मात पोहोचतात व पुढच्या जन्मात पुढचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. हा झाला पंचम भाव. तर आता बघा षष्ठ भाव म्हणजे समाप्ती. या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख आणि दुःख, मान अपमान, निंदा स्तुती सर्व समान वाटू लागतात. अभिमान अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते, सतगुण वाढू लागतात. तर हा होता षष्ठ भाव म्हणजे समाप्तीचा भाव. तर आता बघा सप्तम भाव. सप्तम भाव असंशक्ती. 7व्या भावात प्रवेश केल्यास देवतांची दर्शन साक्षात्कार संभाषण होतात. तर बघा 7व्या भावामध्ये साक्षात दर्शन होतं देवतांचं आणि त्यांच्याबरोबर आपलं संभाषण होतं. षटचक्रे जागरूक होतात, इतरांचे भूत भविष्य बोललेले शब्द सत्य होतात. या भावात गुरु दुर्लक्ष करतात साधकाला की स्वबळावर आपली प्रगती करावी लागते व जनकल्याणाचे कार्य करावे. हा सप्तम भाव होता. तर अष्टम भाव म्हणजे प्रलय. या भावात साधक ईश्वराशी एकरूप होतो आणि सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात. काही जण मला प्रश्न विचारतात की देवी एकाच वेळी एवढ्या सर्वांच्या अंगात येते, असं कसं शक्य आहे? तर देवी अंश स्वरूपात संचारित होते. ज्याची जैसी भक्ती त्यास तैसी प्रचिती. सूर्य एकच आहे पण किरण वेगवेगळी आहेत. जो त्या किरणांच्या सानिध्यात जाईल त्यावर सूर्यप्रकाश पडला असं आपण म्हणतो. तसं भगवती एक आहे, तिचे अंश अनेक आहेत. ते एकाच वेळी असंख्याच्या शरीरात
दाखल होऊ शकतात. तर मी इथे आवर्जून सांगू इच्छिते की अंगात देवी देवतांचे संचार भरल्याचे नाटक करून जगाला ठगविणारे अनेक, त्याचा गैरफायदा घेणारे पुष्कळ लोक आहेत. पण यांच्या या अशा वक्तव्यामुळे काही वास्तविक मूळ तथा प्राकृत संचार असलेल्या व्यक्तींना अनाहतपणे दोष लावणे योग्य नाही. संचार म्हणजे काय? सहज बोलण्याचा विषय नाही. त्या बाबतीतील सत्य आणि मूळ शोधून अभ्यास करण्याचा विषय आहे. भक्तीचे एक मार्ग आहेत. पण मग संचार म्हटलं की लगेच सुशिक्षित अज्ञानी लोकांना थोतांड अंधश्रद्धा वाटते. पण सर्वांची विचार करण्याची शक्ती एकसारखी नसते. काही लोकांची बुद्धी हलकी असते. तेव्हा योग्य अभ्यास करूनच आपण काय खरं किंवा काय खोटं यावर निर्णय घ्यायला हवा. कारण भक्तीचे मार्ग वेगळे असले तरी ध्येय तर मोक्षाचाच आहे. संचार क्रियेत देखील गुरु शिष्य परंपरा असते. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार संचार शक्तींचे आणि कुंडलिनीचे अनुसंधान करून व्यक्ती भगवती सेवेत रुजू आहेत. आज कितीतरी उदाहरणं आहेत जगात ज्या गोष्टी विज्ञानाला साध्य झाल्या नाहीत, त्या या दैवी शक्तींच्या प्रभावाने शक्य झाल्या आहेत. अर्थातच 100 वारी संचार तर त्यात 4च खरी, हा दृष्टिकोन लक्षात ठेवूनच वागायला हवं. संचार म्हणजे काय? तो कसा होतो? संचारित व्यक्तीला काय वाटतं? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरे एका दमात देणे शक्य नाही. तर त्यासाठी सुरुवातीपासून शेवटाला जायला हवं. मध्येच विचार मांडण्यात काहीच लाभ नाही. आणि मी हे उपरोक्त मांडलेले विचार माझ्या स्वतःच्या अनुभवातून आहेत. कारण जिथे विज्ञानाचे हात टेकतात तिथूनच त्या भगवती सर्व शक्ती स्वरूपिणी सर्वेश्वरीची सत्ता कार्यरत होते. तर माझा कुणाचेही मन दुखवण्याचा हेतू नाही, पण डोळ्यावर अंधश्रद्धा नावाची पट्टी लावून श्रद्धेलाही त्याच दृष्टीने पाहणाऱ्यांसाठी एक छोटा प्रयत्न म्हणून विचार मांडले आहेत. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.